नमस्कार मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. रक्तदान. रक्तदान केवळ इतरांचे प्राण वाचवते असं नाही, तर ते दात्यालाही अनेक आरोग्यदायी फायदे देते. हृदय निरोगी राहते, रक्तातील जास्त आयरन कमी होते, हृदयविकाराचा धोका घटतो, नवीन रक्त तयार होते, शरीर ताजेतवाने आणि सक्रिय राहते, तर आयरनचे प्रमाण संतुलित राहते, यकृत आणि हृदयाचे रक्षण होते, मानसिक समाधान मिळते, इतरांचे प्राण वाचवल्याचा आनंद मिळतो, मोफत आरोग्य तपासणी होते, आरोग्य स्थितीची माहिती मिळते, कॅलरी बर्न होतात, शरीर तंदुरुस्त राहते, सामाजिक जबाबदारी वाढते, समाजात चांगला संदेश पसरतो. विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे. आज मी लालबाग मुंबईचा राजा या रक्तदान महाशिबिर आयोजित केलं आहे. या रक्तदान शिबिर प्रत्येक वर्ष एवढ्या मोठ्या रुस्सामध्ये असतात. इथं स्त्रिया, मुलं लहानापासून मोठेपर्यंत रक्तदानामध्ये सगळे सामील होतात. आणि आता आपल्याबरोबर इथले सेक्रेटरी स्वप्नील परब आहे. तर याच्याबद्दल त्यांची तयारी कशी असते त्याबद्दल ते थोडी सांगतील. तयारी तर फार मोठ्या प्रमाणात असते, कारण दरवर्षी साधारण 2400 ते 2500 रक्तदाते रक्तदान करून जातात, स्वेच्छेने रक्तदान करतात. त्याच्यामुळे तब्बल 8 ब्लड बँका या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि नुसतं रक्तदान शिबिर न म्हणता हे महारक्तदान शिबिर झालेलं आहे. मी ऐकलं तुम्ही म्हणजे एखाद्याने रक्तदान दिल्यानंतर त्याच्यावरती बक्षीस पण तुमचं चांगलं असतं. नाही, बक्षिसांची वगैरे अशी काही इथे सिस्टम नाही आहे, कारण लोक स्वेच्छेने इथे रक्तदान करत आहेत. मंडळाच्या वतीने एक भेटवस्तू म्हणून, एक हॉनर्ड म्हणून त्यांना दिलं जातं, पण रक्तदान केल्यामुळे आम्ही बक्षीस देतो ही फार चुकीची संकल्पना आहे. नाही, तुमच्या मंडळाचं तर भरपूरच नाव आहे. एवढ्या वर्ष तुम्ही रक्तदान करता आणि लोकांना रक्त भेटतो, पण रक्त दिल्याबद्दल याच्याबद्दलच मुंबईचा राजाचं नाव आहे पुरं देशात. नाही, बरोबर आहे, कारण जे रक्तदाते इथे येऊन स्वेच्छेने रक्तदान करतायत, तर त्यांना रक्त देखील पुरवठा वेळोवेळी व्हावा याच्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे. आणि तीच कमिटमेंट रक्तपेढ्यांबरोबर मंडळाची झालेली आहे. तसेच तुम्ही पण असे तुम्ही मुंबईचे सगळे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे, केम आहे, नायर आहे, जे आहे, रयज आहे, अशा भरपूर सायन हॉस्पिटल आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला समावेश करता आणि एवढा मोठा तुम्ही रक्त भव्य करता, आणि कार्यकर्त्यांची तयारी का असते? कार्यकर्ते वर्षाच्या 12 महिने मंडळाची कामं करत असतात, मंडळासाठीच झटत असतात. आणि रक्तदान हा एक महत्त्वाचा उपक्रम हा मंडळाचा राहिलेला आहे, कारण समाजाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा जर काय असेल तर ते रक्तदान आहे. कारण रक्ताच्या एका थेंबाने अनेकांचं जीवन देखील वाचलेलं आहे. आणि त्यामुळे या शिबिरासाठी एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा दरवर्षी असतो, आणि त्याची तयारी अहोरात्र मंडळाच्या वतीने चालू असते. तसे तुमचे वर्षाचे उपक्रम भरपूर असतात. डोळ्यांचे ऑपरेशन, जे माफत तात्याराव लाण्याच्या ह्याच्यानी, तर तुम्ही ते कधी असतात? नाही, आता चष्म्याचा जो काय उपक्रम, मोतीबिंदूचा जो उपक्रम आहे, तो येत्या काही दिवसातच आम्ही येऊ घातलेला आहे. साधारण जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान हा उपक्रम आम्ही राबवू. याच्यापुढे आता तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता? लोकांना संदेश काय देणार आपण? चांगले राहा, व्यवस्थित राहा, आणि समाजाची उन्नती कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त तुमचा कटाक्ष राहिला पाहिजे. आनंदाने राहा आणि एकीची भावना ठेवून तुम्ही नेहमी या मुंबापुरीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तसेच माझ्याबरोबर स्वप्नील परब बोलत होते, तसेच कॅमेरामॅन अल्पेश पवार, विशाल महाराष्ट्र. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सा